एवढी कपॅसिटी त्या शेतामध्ये वॉटर कन्झर्वेशनची आहे. पाय वाया झालाच नाही, फ्लड येणारच नाही. पण आज आपल्याला बांधबंदी करायची नाही. 15-20 मिलीमीटर पाऊस झाला की लगे बाहेर पाणी नदीला जातं. मग आपण काय केलं, नदी खोलीकरण करा. जे खोल करायचं शेतीतला बांध ठेवायचा ते नाही ठेवणार, नदी खोलीकरण. मग नदीची वॉटर सिस्टम आहे, इकोसिस्टम, त्याला वाटोळ करणार. मग तुम्हाला शासन काय करणार? शासनाने तुम्हाला स्कीम आणली, जलयुक्त शिवार आणलं, एक वेळेस करून दिलं, पुढच्या वर्षी परत शासनाने हे करून द्यावं असं अपेक्षित नसतं. शासनाचं काम हे समाजाला दिशा दाखवणं, मदत करणं आहे. समाजाला रिप्लेस करण्याचं काम शासनाचं नाही आहे. म्हणून हे शक्य आहे का? शक्य आहे. हा प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये करा, आपल्या गावामध्ये करा, आणि तीच परिस्थिती आपल्या शिक्षणाच्या बाबतीत जरी केली तरी होऊ शकते. मग तुम्ही म्हणाल आम्ही शिक्षण झालो, ग्रॅज्युएट झालो, आम्ही शेतीत जाऊन काम करू का? बिलकुल करू नका. पण शेतीला पूरक धंदे किंवा व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. पण तुम्ही आणि मी काय करू शकतो? पण त्यावेळेस मला असाच प्रश्न पडला की ज्यावेळेस आम्ही जालना जिल्हाधिकारी असताना असाच पडला की नाही आता एम्प्लॉयमेंट, मग मुलं यायला लागले की आम्ही काय केलं पाहिजे? ग्रॅज्युएट आहोत, आम्हाला नोकरी भेटत नाही. मग त्यावेळेस असा विचार केला की यांना नोकरी देण्यासाठी आपण काय करू शकतो. तर त्यावेळेस मी एक कार्यक्रम चालू केला होता, त्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मिशन असं नाव दिलं होतं. आता 2016 नंतर एक स्किल डेव्हलपमेंट मिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने चालू केलं. आणि मी ही गोष्ट 2011-12ची करतो, ज्यावेळेस हा कार्यक्रम नव्हता, याच्यावरती विचार होत नव्हता. मी असं ठरवलं की नाही आपण आता बघूया की त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याला एक डिस्क्रिप्शन फंड 5% DPC मधला असायचा, इनोव्हेटिव्ह फंड म्हणून, तो अजूनही आहे. तर त्याच्या माध्यमातून काहीतरी इनोव्हेटिव्ह स्कीम तयार करायचं म्हणून ठरवलं की जे अनएम्प्लॉईड आहेत आणि ज्यांना काहीतरी उद्योग करण्याची इच्छा आहे, छोटा मोठा असेल, उद्योग करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. म्हणून स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत म्हणजे एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मिशन तयार केलं. 1 महिन्याचा कोर्स तयार केला. त्याच्यामध्ये 1 आठवडा उद्योग कसा करायचा याच्यावरती ठेवला आणि 3 आठवडे पर्टिक्युलर ट्रेड जो असेल त्याच्यावरती ट्रेनिंग द्यायचं. आणि ते ट्रेनिंग मात्र कंपल्सरी रेसिडेन्शियल ठेवलं. म्हणजे ब्युटी पार्लरचा, म्हणजे ब्युटिशियनचा एक कोर्स ठेवला, फर्निचरचा ठेवला, ज्याच्याकडून जे आपले सुतार असतील त्यांची मुलं ते करू शकतील. आणि त्यांना क्वालिफिकेशन काहीच ठेवलं नाही. 8वी पास, एक छोटीशी आम्ही परीक्षा घ्यायचो, लिहिता वाचता एवढंच बघायचं, बाकी काहीच बघायचं नाही. मिरची पावडर करण्याचा केला, तेल बनवण्याचा, असे 12 ट्रेड्स आम्ही आयडेंटिफाय केले. आणि 12 ट्रेड आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची परीक्षा घेतली. आणि जे त्याच्यामध्ये चांगले सेंटर आहेत, म्हणजे जर ब्युटिशियनचा कोर्स मी कुणाकडे दिला नाही तर हबीब्स बनवून त्याच्यापैकी एक ब्रँड होता, अजूनही आहे, हबीब्स बनवून बऱ्यापैकी एक त्याच्यामध्ये काम करणारी एजन्सी आहे किंवा चेन आहे, त्याच्याकडे आम्ही दिला औरंगाबादला. 1 महिना जाऊन करायचं आहे, ब्युटिशियन, हेअर सलून हे वगैरे करायचे. सेम तुम्हाला चटणीच्या बोलले, ऑइल तयार करण्यासाठी नाशिकला काहीतरी युनिट KVIC त्या ठिकाणी पाठवले. अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही पाठवले. 2400 मुलं निवडले. आणि 2400 मुलं निवडल्यानंतर त्यांना 1, 2, 3 महिन्यामध्ये आम्ही ट्रेनिंग दिलं.